केळी पिकाला प्रखर तापमान सहन होत नसल्याने केळीची पाने फाटली, केळी पिवळी पडली। फळधारणेवरही परिणाम झाल्यामुळे सरासरी 50 किलोचे फळ 12 किलोच्या आसपास भरत आहे। तापमानवाढीमुळे जवळपास सर्व शेतकऱ्यांचे बोरवेलचे पाणी आटत चालल्याने केळी पिकांना पाणी देणे सुद्धा अवघड झाले आहे। अशावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी हिवरखेड हिंगणी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तापमानामुळे नुकसान झालेल्या केळी पिकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी उत्पादक शेतकऱ्यांना लवकर मदत केली जाईल या दृष्टीने शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे प्रतिपादन केले। इकडे काही करता येईल का असं म्हणजे ज्या अजितदादांशी मी संपर्क केला असता दादांनी असं विचारलं की या भागात काही शेतकऱ्यांचं काही नुकसान झालेलं आहे का, तर निश्चितच माझ्या कानावरही आलं होतं, मी टीव्हीवरही वाचलं होतं की हिवरखेड भागात शेतकऱ्यांचा केळीचा प्रश्न आहे। कारण केळी करपलेली आहे। 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये साधारण तो केळीचे घड जे आहेत ते पूर्ण निकामी झालेले आहेत आणि ही पाहणी व्हावी आणि त्यासाठी मी काही चौकशी केली बऱ्याच ठिकाणी। तर मला असं समजलं की विमा कंपनीवाले इथे आलेले नाहीत, कृषी अधिकाऱ्यांनी इथे विशेष लक्ष दिलं नाही, इथले जे जनप्रतिनिधी आहेत ते पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले नव्हते आणि आता पेरणीचा काळ आहे, आता खरीपाचा काळ आहे, पुढं शेतकऱ्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांना फोकस करते आहे। त्याच्यामुळे मी स्वतः इथे आलो आणि ते ज्या पद्धतीनं तिथे केळीचं नुकसान झालेलं दिसलं, मी स्वतः ते डोळ्यानं पाहिलं। तिथे मंडळ अधिकारी आले होते, त्यांना त्याबाबत सांगितलं आणि लवकरात लवकर तो पीक विमा मंजूर व्हावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी ही मागणी मी केली। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।